पुढची बातमी एका शेतकऱ्याबाबतची. बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात एका तरुण शेतकऱ्यानं थेट शेताच्या बांधावरून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन लावून आपली व्यथा मांडली. गेल्या 3 दिवसांपासून प्रयत्न केल्यानंतर अखेर या शेतकऱ्याचा संपर्क भरणेंशी झालाय. यावेळी त्यानं शेतकऱ्यांच्या बिकट अवस्थेकडे मंत्र्यांचं लक्ष वेधलंय. मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. काय आहे ही ऑडिओ क्लिप ऐका. आम्हाला वाटलं होतं मामा तुम्ही ह्या बाच्यांचं डोक्यावरचं कर्ज तुम्ही कोरा कोरा म्हणलं म्हणून तुम्ही कोरं करतात मामा, पण तसं काही झालं नाही. अहो खरंच आज आमच्या म्हणजे एवढी वाईट परिस्थिती मामा की आमच्या सारख्या तरुणांचे माझ्या शेजारचे यांचे लग्न सुद्धा होईनात मामा. तरी सुद्धा एक चांगल्या प्रकारची कर्जमाफी खरंच मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले पाहिजे. नाही साधारण 40,000 कोटी असल्या अडचणीच्या काळामध्ये कुठली निवडणूक समोर नाहीये तरी एवढी मोठी घोषणा केली त्यांनी. खरंच तुम्हाला मी सांगतो पाहुणं आभार मानल्या. ठीक आहे, तुम्ही जी शेतकऱ्यांची कर्जमाफीचा जो निर्णय जो घेतला मला तो आवडला मामा, तुमचा 100% आवडला. पण थोडीशी त्याच्यामध्ये शिथिलता मामा. ह्या राज्यातला शेतकरी खरंच गोरगरीब आहे आणि तुम्ही मायबाप सरकार म्हणून त्याच्या पाठीमागे खंबीर उभा राहा. ज्याच्यामध्ये बघा मामा सगळी शेतकऱ्याची कर्जमाफी म्हणून कोरा करा म्हणून जे म्हणले होते ना. नाही कोरा वगैरे ते काय राज्याचे मुख्यमंत्री म्हणले तेच मामा आम्ही म्हणतो, बाकी दुसरं काय नाही म्हणत मामा. ऐका ना, म्हणणं सोपं आहे. मी नाही बोलला. खरंच आर्थिक परिस्थिती सरकारच्या अडचणीत असताना सुद्धा म्हणजे चांगला निर्णय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिलाय. शेवटी जे मिळतंय त्याचं स्वागतच केलं पाहिजे. नाही